या जगात बहुतेक प्रत्येकजण पुरेसा पैसा जवळ नाही म्हणून किंवा पुरेसा कपडा-लत्ता नाही म्हणून किंवा पुरेसे ग्रंथ वाचायस मिळत नाहीत म्हणून तक्रार करत असतो. पण पुरेसे मित्र मिळत नाहीत म्हणून दुःखी कष्टी झालेला एक तरी माणूस दिसतो का? अमुक इतकी संपत्ती आपल्याला साठवली पाहिजे अशी महत्त्वाकांक्षा प्रत्येक मनुष्याने मनाशी ठरवलेली असते व तेवढी संपत्ती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्याचा जीव सुखी नसतो. पण असे कोणी कधी मनाशी म्हटले आहे का, की मला 5 मित्र जोडलेच पाहिजेत आणि ते जोपर्यंत मला लाभत नाही तोपर्यंत मला हे जीवित निरसच वाटेल. आपल्याला 2 मित्र असले काय आणि काही प्रसंगामुळे त्या दोहोचे 10 झाले काय, आपण सारख्याच संतुष्ट वृत्तीत असतो. मित्र वाढले त्या मानाने आयुष्याची रमणीयता वाढली असे होत नाही. 2च मित्र असले तरी कोणी असे हळहळत नाही की केवढे हे माझे दुर्भाग्य, परमेश्वरा मला आणखी स्नेहाचा लाभ होणार नाही काय? आणि ज्याला 10 स्नेह आहे तोही कधी मजेतीत नसतो की दुनियेला जे लाभले नाही ते मला लाभले आहे. मित्रांची संख्या फुगली काय किंवा रोडावली काय, आपले सुखदुःख असते तेवढेच असते. आहेत तेवढ्या मित्रांवर प्रत्येकजण संतुष्ट आहे. किती विचित्र हे! याचे कारण असे की मित्र या शब्दातील खरे मर्म फारच थोड्या लोकांच्या अनुभवाला आलेले दिसते. बहुतेक लोक खऱ्या मैत्रीच्या प्रत्ययाला मुकलेले असतात. प्रत्यय वाचून मित्र हा शब्द ढिलेपणाने सहसा वापरत असतात. एखाद्याचा अधिक संवाद झाला की लगेच त्याचा मित्र म्हणून उल्लेख करण्यात येतो. जणू काय मैत्री हे सहवासाच्या वेळेला हमखास येणारे फळच आहे. खरे पाहता सहवास व मैत्री यांच्यात अन्योन्यश्रम फारच थोडा आहे. वाढत्या सहवासाबरोबर मित्रभाव परिपक्व व मधुर होत जातो यात संशय नाही. परंतु सहवास वाढला की त्या मानाने स्नेह उत्पन्न झालाच पाहिजे असे समजणे म्हणजे जाईची वेल मांडवावर पोचण्याइतकी वाढली की तिला भर आलाच पाहिजे असे म्हणण्यासारखे आहे. पुष्कळदा वेल मांडवभर पसरली तरी फुलत नाही. तद्वत वर्षानुवर्षे सहवास घडूनही खरा मित्रभाव उद्भवत नाही आणि नुसत्या सहवासालाच लोक मैत्री समजत असतात. किती भ्रामक समजूत आहे ही! ज्यांनी 20-25 वर्षे एकाच कचेरीत शेजारी शेजारच्या टेबलावर कारकुनी केली अशा 2 माणसात गाढ मैत्री आहे असे निश्चयाने म्हणता येईल काय? इतका वर्षानुवर्षाचा सहवास घडूनही त्या 2 व्यक्तीत परस्पर आकर्षण व सहानुभूती उद्भवलेली नसण्याचा संभव अधिक नसतो काय? तसे कशाला ज्यांचे व आपले लहानपण एकाच ठिकाणी गेले, ज्यांच्याशी मिळून मिसळून खेळता खेळता आपण लहानाचे मोठे झालो आणि जे आपण एकाच शाळेत शिकलो सावरलो त्यांना आपण बालमित्र म्हणतो व जगाची अशी समजूत असते की बालमित्र म्हटलं की तेथे मित्रत्वाची पराकाष्ठा झाली. या कल्पनेने बालमित्र किंवा लंगोटी मित्र ही अगदी जिव्हाळ्याची संज्ञा समजली जाते. पण बालमित्रांशी हा जिव्हाळा खरोखरच असतो काय? मोठेपणी बालमित्र एके ठिकाणी आले की एकमेकांना अरे जा रे अशा एकेरी नावाने संबोधून बोलतात हे खरे, पण ज्यांच्याशी सारे लोक मोठ्या आदबीने वागतात अशा मोठ्या माणसांना कोणी अरे जा रे म्हटलेले ऐकले की ते राहीत माणसांना तो एक विशेष कौतुकाचा प्रकार वाटतो हेही खरे. या पलीकडे बालमैत्रीचेच परस्परांशी जे वर्तन होते त्यात काही माधुर्य असते काय, ते नसणेच निसर्गसिद्ध आहे. बालपणी जे एकत्र खेळले सवरले त्यांनी पुढे अगदी भिन्न मार्गांनी क्रमण केलेले असते. त्यांच्या ठिकाणी परस्पर विरुद्ध आवडीनिवडी उत्पन्न झालेल्या असतात. त्यांची अंतःकरणे भिन्न नाजूक बंधनात सापडलेली असतात. एखाद्या दरीत ध्वनीचा प्रतिध्वनी घोटाळत राहावा त्याप्रमाणे त्यांच्या बालपणातील सहवासाची आठवणी तेवढी रेंगाळत राहिलेली असते व त्या स्मृतीबद्दल निष्ठा दाखवण्याच्या आविर्भावाने ते एकमेकाला एकेरी रीतीने संबोधतात. वर्षाकाळी जेथून पाण्याची ओहोळ वाहिलेली त्या खडकावर फक्त एक रेष उमटलेली दिसत राहावी त्याप्रमाणेच आपले आपल्या बालमित्राशी होणारे सलगीचे वर्तन असते. ते दिसावया सलगीचे दिसते पण त्यात खऱ्या मित्रभावाचा मागमूसही नसतो. बालमित्राविषयी जो आपण आत्मभाव दाखवतो त्यात केवळ एक रूढी पाळण्यापलीकडे आपली बुद्धी क्वचितच असते. सारांश: सहवास आणि मैत्री यांचा निश्चित कार्यकारणभाव मानता येणार नाही. मैत्री ही स्फुल्लिंगासारखी आहे, ती केव्हा प्रकट होईल हे सांगता येत नाही. कित्येक वर्षाच्या सहवासात ती प्रकट राहील
अत्यल्प सहवास घडलेला असूनही ती प्रकट होऊन दोन अंतःकरणे प्रदीप्त करील. सहवासालाच मित्रभाव समजण्यात जशी लोकांची चूक होती तशी त्यांची दुसरी एक चूक होत असते. मित्र म्हटलं की तो सदैव आपली प्रशंसा करणारच असला पाहिजे अशी सामान्य कल्पना असते. पण मैत्री म्हणजे प्रशंसेचा निरंतर झरा समजणे कितपत बरोबर आहे? माणसाला प्रशंसा हवी असली तरी ती मिळवणे काही कठीण नाही. 4 पैसे टाकून प्रशंसा बाजारात खरेदी करता येत नाही हे खरे, पण रुपेरी चाबकाने कोणतेही घोडे वठणीवर येते या न्यायाला प्रशंसा काही अपवाद नाही. 4 पैसे आपल्याजवळ असले तर प्रशंसक भोवताले सहज जमतात. पैसा, सत्ता व कला असल्या बळावर स्तुतीपाठकांचा वाटेल तेवढा तांडा जमा करता येतो. धनिकाभोवती, राजाभोवती किंवा कीर्तिसंपन्न झालेल्या नटाभोवती खुशमस्करे किती असतात पहा. पण हे खुशमस्करे म्हणजे त्यांचे मित्र का म्हणायचे? ते सारखे मधुर भाषण करत असतात. मधाच्या पोळ्यातून थेंब गाळावे त्याप्रमाणे त्यांच्या शब्दातून प्रशंसा गळत असते. पण मधुर प्रलापी सहस्र प्रशंसांच्या घराड्यात वावरणारा राजा, धनिक किंवा नट खऱ्या मित्रभावाचे एखादे तरी शीतल स्नान आपल्याला मिळेल का म्हणून जेव्हा पाहतो तेव्हा त्याला सारे जग तप्त वृक्ष अरण्याप्रमाणेच बहुत करून भासते. प्रशंसा व मित्रभाव या भिन्न गोष्टी आहेत. योग्य वेळी खरा मित्र प्रशंसा करेल हे सांगावयास नको. आणि खऱ्या मित्राकडून मिळालेल्या प्रशंसेच्या शब्दाचीच काय, पण नुसत्या दृष्टिक्षेपाची सर दुसऱ्या कशाल्याही पारितोषिकाला येणे शक्य नाही हेही खास. परंतु कारण नसताना प्रशंसा करणे हा खऱ्या मित्राचा धर्म नव्हे. विणेच्या तारांवरून केव्हाही बोट फिरवले तरी त्यातून आपल्याला आल्हाद देणारे मधुर नादच निघतो. पण खऱ्या मित्राच्या हृदयाच्या तारा अशा नसतात. आपण सुकृत्य केले तर त्या तारातून गौरवाचे गोड शब्द निघतील, पण आपण चुकत असलो तर अनुशासनाचा गंभीर शब्द त्यातून निघल्याखेरीज राहणार नाही. सदा सर्वदा नम्र भाषणांनी रिझवणे हे मित्राचे कार्य नाही. आपले चुकते पाऊल जो फिरवतो आणि जाणारा तोल जो सावरतो तोच आपला खरा मित्र होय. मित्र म्हणजे केवळ आपल्या जीविताचे अलंकार नव्हेत, आपल्या जीवितप्रवाहाला योग्य वळण देणारे ते तट आहेत. काजवांचे थवेच्या थवे जर आपल्याला दिसले तर त्याची शोभा मोठी रमणीय वाटल्या वाचून राहत नाही. पण त्या शोभेचा उपयोग घेण्यासाठी आपल्याला अंधकारात राहावे लागते. वाममार्गाच्या अंधारात टाकून केवळ आपल्याला क्षणभर सौख्य देणाऱ्या या काजव्याप्रमाणे खरे मित्र नसतात. खरा मित्र सूर्यासारखा असतो. त्याच्या सान्निध्यात असताना पूर्ण प्रकाशात असल्याचा भरवसा आपल्याला मनाला वाटत असतो व त्याच्या साक्षीने वावगे कृत्य करण्याची आपल्याला शरमच वाटते. म्हणूनच सूर्याला मित्र म्हणतात की काय कोण जाणे. त्या प्रसंगी सुमधुर प्रशंसा, धीरगंभीर शब्द, प्रेमळ उत्तेजन, सहानुभूतिमय सात्वन आणि कठोर उपदेशवाणी त्याच्याकडूनच लाभते तोच खरा मित्र होय. आपल्याला सुखवण्याच्या वेळी तो कुसुमाहूनही मृदू असतो आणि आपल्याला जागृत ठेवण्याच्या वेळी तो वज्राहूनही कठीण होतो. खरे मित्र शोधून काढू म्हटल्याने सापडत नाहीत किंवा अमक्या रीतीने त्याची वाट पाहत राहिले की ते आपल्याला येऊन भेटतात असेही नाही. मृगधरातील कस्तुरीसारखाच त्यांचा वास असतो, पण तितकेच ते दुर्मिळ असतात. आपल्या उत्कट प्रतीचा बाण अचूक लागून ते केव्हा मिळतील तेव्हा मिळतील. ते ज्यांना मिळतात त्यांचे भाग्य अलौकिक समजावे. मात्र त्यांचा लाभ आपल्यालाही घडेल या आशेत आपल्यापैकी प्रत्येकाने का नसावे? समुद्रात शिंपल्यांनी सदा आशेने उन्मलित असावे हे बरे, कारण स्वातीच्या जलधारा केव्हा पडतील आणि जलबिंदू शिंपल्यात शिरून त्यांचे मौक्तिकी केव्हा होतील याचा काही नियम